घ्या आणि चांगले कमेंट करा. चांगलेच असते कमेंट, कधी वाईट नाही. नमस्कार. आता आपली संक्रांत जवळ येते ना. आज आपण तिळगुळाचे लाडू बनवूया संक्रांतीसाठी. संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. या वर्षी सुख समृद्धीचं जावो. हे बघा, तिळगुळाच्या लाडवासाठी हे शेंगदाणे आहेत 100 ग्राम, हे चणे फुटाणे हे 100 ग्राम, हे तीळ 100 ग्राम, ह्या गुळ आहे 100 ग्राम. हे आता मी सगळं थोडं थोडं भाजून घेणार आहे. हे बघा, आता पॅन ठेवला आहे मी तापसा. त्यासाठी तूप आहे, वनस्पती तूप. हे थोडं थोडं ते भाजायसाठी टाकून घेणार आहे मी. हे वनस्पती तूप ना. हां, हे बघा. हे थोडं थोडं भाजून मिक्सरला लावून बारीक करून घ्या. शेंगदाणे सोलण्यासाठी भाजलेले आहेत ना अगोदर. आता मी सोलायसाठी भाजले होते, पण आता थोडं गरम करून घ्यायचं. भाजून सोलून ठेवलेले. आता जरा ते कुरकुरीत झालं पाहिजे आता, म्हणून थोडं गरम, हलकं गरम करायचं. आता तीळ चांगलं भाजायचे. तिळाचा उग्रवास मोडला पाहिजे ना. हां, कच्चटपणा. होय. जास्त पण भाजायचे नाही, ते पण काळं होते. जास्त भाजायचे नाही, जरा तडतडायला लागलं की ते काढायचे है ना. होय. आणि जास्त भाजलं तेल उडून जाईल ना त्यातलं. हां, काय उपयोग त्याचा. हलकं गरम करायचं ते. हे बघा, वाजायला लागलं. हे बघा, आपलं तीळ पण भाजलं. असं तडतड वाजायला लागले की ते भाजले. आता हे मिक्सरला बारीक करून घेते मी. हलकं बारीक करायचं, एकदम पीठ नवं करायचं त्याचं. ते कशाला काढले थोडे पाहिजे. एवढं आता मिक्सरला लावून घ्यायचं. ते तीळ ताळ काढून कशा ठेवले ते लाडू बांधल्यावर ना त्याला वरती थोडे हे करायचं, द्यायचं, लावायचे. हे बघा, आता छोट्या भांड्यात मी थोडं हलकं फिरवून घेणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. हे बघा, आता हे सगळं मी साहित्य मिक्सरला लावून घेतलं हलकं बारीक करून. आता याच्यात हा गुळ मिक्स करायचा. हां, आधी असाच मिक्स करून घ्या. असा सारखा हे करून घ्यायचा याच्यात. नंतर थोडं हलकं गरम करून लाडू बांधायचे.
हे बघा आता हलकं गरम करून घ्यायचं. आता हे मिक्सर सगळं एकत्र झालं ना, आता हलका गरम करून घ्यायचं याच्यावर. तुम्ही कसं बनवता तो मला दाखवा, मग सांगा. अख्ख्या तिळाचे का बारीक करून मिश्रण, आणि तुम्ही पण असं बनवा संक्रांतीसाठी, तिळगुळ संक्रांतीचा. आपण बाजारचा आणून वाटतो ना, तर हेच लाडू करून वाटायचे. बस गॅस बंद कर. 2 मिनटं झाली. 2 मिनटं गरम झालं ते फक्त. बस सगळं भाजलेलं आहे ना साहित्य ते. हे बघा ते गरम गरम तसे बांधायचे लाडू. गरम आहे अजून जास्त. थोडंसं थंड करा, नाही तर हात भाज. होय. हे बघा असं आता हे लाडू छोटं छोटं बांधून घ्यायचे. अजून गरम आहे, माझा हात भाजतोय. थंड होतील तसं चांगले येतील ते. अजून जास्त गरम आहे. थोडं थंड होईल त्याला, म्हणजे येतील चांगले ते. हात वाजतोय ना आता. चला मग हे सगळे असे बांधून घेऊया, नंतर मी तुम्हाला नंतर दाखवतो. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा आपले तिळाचे लाडू बांधून झाले. लाडू कसं झाले ते कमेंट करा, आणि माझे तिळगुळ घ्या आणि चांगले कमेंट करा.